आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातला ही योजना दरम्यान संविधानाच्या चौकटीतील आहे असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। ही योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही तर महिला सशक्तीकरणासाठी आहे असं उत्तर राज्य सरकारने नागपूर खंडपीठात दाखल शपथपत्रातून दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या मोफत योजनांविरोधात दाखल याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि यावेळेस राज्य शासनाकडून उच्च न्यायालयामध्ये हा जबाब दाखल करण्यात आला। तर लाडकी बहिणीवर काय स्पष्टीकरण दिले आपण पाहतोय। लाडकी बहीण योजना संविधानाच्या चौकटीतच आहे। मतदारांना आमिष नाही, केवळ महिला सशक्तीकरणासाठी ही योजना आहे। सरकारी तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडत नाहीये। सामाजिक कल्याणकारी योजनांचा इतर प्रकल्पांवर परिणाम होत नाही। सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत।